नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 144, 23 मे. भगवान बुद्धदेव. भगवान बुद्धदेवांची आज जयंती आहे. पूर्वाश्रमी ते राजा शुद्धोधनाचे सुपुत्र सिद्धार्थ होते. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलगा राहुल. वास्तविक ज्या ठिकाणी त्यांना पुत्रप्राप्ती होते त्याच ठिकाणी त्याच दिवशी रात्री उद्यानामध्ये फिरत असताना एक यती भेटतो आणि आपण सत्य ज्ञानच सांगत आहोत असं तो यती आवर्जून सांगतो. त्या उभयतांमध्ये बराच काळ खलबत होतं, चर्चा होते. शांतपणे तो यती अत्यंत स्थिर नजरेने ह्या सिद्धार्थकडे पाहत निघून जातात. आणि मग त्या दिवसापासून सिद्धार्थला मात्र पूर्ण संसार निस्सार वाटायला लागतो. संन्यास घेण्याची एक विलक्षण ओढ लागते. त्याच्या वैराग्य आपोआप अंगात सर्वतोपरी सर्वांगात बांधलं जातं आणि त्यांनी मनाशी काहीतरी वेळ आणि समय ठरवलेला असतो, मुहूर्त. त्यानुसार तो सगळ्यातनं स्वतःला बाजूला काढत असतो आणि हळूहळू दिवस जातात आणि त्याच्या मुलाचा वर्षाचा वाढदिवस येतो. मुलगा राहुल म्हणजे 1 वर्षाचा होतो आणि त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशीच खूप उत्सव साजरा होतो. सगळं झाल्यानंतर मध्यरात्री मात्र हा गुपचूप सिद्धार्थ घर सोडतो. साधारण त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी घर सोडले. अनामा नदीच्या तीरावर स्नान केलं, राजवस्त्रांचा त्याग केला आणि त्यांना भगवान म्हणजे ज्या यतींनी भेट दिलेली असते ते यती म्हणजे परशुरामच असतात. कारण त्यांनाच ते पुन्हा आश्रमात जाऊन भेटतात, त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करतात आणि प्रयाण करतात, उदंड साधना करतात. परिणामी बोधी प्राप्त झाल्यावर ते वैदिक परंपरेचे बाळकडू घेतलेला पण स्वतःचा असा भिन्न संप्रदाय स्थापन करतात आणि तोच बुद्ध धर्म होय. प्रवृत्तीपर असणारा गीतेचा स्थितप्रज्ञता नाकारतात आणि निर्वाण प्राप्त करून देणारा निवृत्तीपर असणारा धर्म ते स्वीकारतात. हिंसेने चालणारे यज्ञ जळवतो अविधी यज्ञ असे म्हणून बंद करतात. पण गृहस्थी बौद्धांना मात्र सांगतात पंचमहायज्ञ करा, दान करा. वेदधर्मानुसार जीवाचे अंतिम ध्येय आत्मलीन होणे पण आत्मसाक्षात्कार होणे आहे. हे बुद्धांना मान्य नाही. त्यांच्या मते आत्मा अशी गोष्टच नाही, तो भ्रम आहे. दुःखाचे मूळ वासना आहे आणि ती त्यागासाठी वैराग्य हवं. निर्वाण पद प्राप्तीसाठी दुःख, समुदय, निरोध हे 4 खांबावर बुद्ध धर्म उभारलेला आहे. म्हणजे निर्वाण पद प्राप्तीसाठी दुःख, समुदय, निरोध व मार्ग या 4 खांबावर बुद्ध धर्म उभारला आहे. त्याला आर्य सत्य असं म्हटलं जातं. या अवतारात भगवंत स्वतः हिंडून धर्म प्रचार करतात. पूर्वेला बुद्ध धर्म मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे. चीन, जपान, रशिया ह्याच्यात खूप लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. ग्रीकपर्यंत तो पसरला आहे. हे सारे श्रेय एकट्या भगवान बुद्धांना जातं. अविधी यज्ञ बंद करा हे त्या अवतारात त्यांनी सांगितले. लोकांनी सगळेच यज्ञ बंद केले. परम सद्गुरूंनी वारंवार ह्याचा उल्लेख केला. या अवतारात अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सांप्रत काळी आलो असे म्हटले. त्या अवताराचे कार्य पूर्ण झालेच, कारण त्या अवतारात अविधी यज्ञ बंद करणं हेच त्या अवताराचं काम होतं. पण आज पुढच्या अवतारामध्ये विधिवत यज्ञ चालू करणं हे चालू अवताराचं काम आहे, ते करायला आलेत. मग बुद्धावतारात राहिलेले काम पूर्ण करायला आलो हा उल्लेख आहे. पण तसेच भगवान बुद्धांनी पण पंचमहायज्ञ सांगितले. त्यात एक अग्निहोत्र असते, हे कदापि विसरून चालणार नाही. आज बुद्धदेवांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने अग्निहोत्र करायला हवे. तसे सर्वांनीच आजच्या दिवशी जास्तीत जास्त अग्निहोत्र करायला हवे.
हेच त्यांना वंदन होईल. धन्य. भगवान बुद्धांचा जय जयकार असो. नमस्कार.